जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज नंदुरबार येथील 16 एकरच्या भव्य परिसरात निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल CBSE संलग्न व सर्व आधुनिक सोयी सुविधा असलेली निवासी व डे बोर्डिंग शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात। त्या अनुषंगाने 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत या सर्व होतकरू विद्यार्थ्यांचे कलागुणांच्या प्रदर्शनानिमित्त डिझनी कार्निवाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या डिझनी कार्निवालचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी प्रतिमा पूजन करत दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी संस्थेचे संचालक अशोक शहा, सचिन शहा, सागर शाह, उमा वाणी, केतकी वाणी, प्राचार्या छाया शर्मा, उपप्राचार्य डॉक्टर नदीम शेख हे उपस्थित होते। यावेळी मल्लखांब राष्ट्रीय स्तरावर अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडू, रोप स्किपिंग अशा 15 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते होणार वाटप करण्यात आले। या डिझनी कार्निवॉलमध्ये शाळेतर्फे लावण्यात आलेल्या बेकरी स्टॉलचे अधिकृत फीत कापून उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन सुरुवात करण्यात आली। या डिझनी कार्निवलमध्ये एकूण शाळेतील 1200 विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। त्यांनी आपल्या विविध कलाकृती व स्टॉल यांच्यातर्फे लावण्यात आले होते। यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी सांगितले की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामधील कौशल्य, सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीच्या उद्देशाने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देणारे विविध कला आधारित उपक्रम यशस्वीरित्या राबविले जात आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून शिक्षण घेताना पैसे कमवणे ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करीत आहे। 26 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या परिसरात डिझनी कार्निवल महोत्सवात 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रोजगारक्षम कौशल्यांचा अनुभव घेतला आहे। पारंपरिक वार्षिक स्नेह संमेलनातील नृत्यनाट्य आणि झगमगाटाला फाटा देत यंदा विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार, उद्यमशीलता आणि श्रमाच्या मूल्यांची ओळख करून दिली आहे। या उमंग महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध रोजगारक्षम स्टॉल उभारले होते। यात हस्तनिर्मित मेहंदी, खेळ, व्यंगचित्र, टेटू काढणे, संगीत, नृत्य, मातीपासून वस्तू बनविणे, फेस पेंटिंग, पाळणे, जंपिंग, कॅनव्हास पेंटिंग, सजावटीचे वस्तूंचे स्टॉल पाहायला मिळालेत। तसेच याशिवाय खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच विद्यार्थ्यांनी संकल्पना राबविलेले खेळ व उपक्रमांचे स्टॉल उभारण्यात आले होते। त्यातून ग्राहकांशी संवाद, विक्री, सादरीकरण आणि नियोजन यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी घेत असल्याचे दिसून आले। उत्पादनाची कल्पना सुचविण्यापासून प्रत्यक्ष निर्मिती, कच्चा माल निवड, खर्चाचा अंदाज, किंमत ठरविणे आणि विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवला। हा या उपक्रमामागील उद्देश होता। त्यामुळे शिक्षण केवळ पुस्तकी चौकटीत न राहता प्रत्यक्ष जीवनाशी जोडले जावे अशी शाळेची भूमिका होती। तसेच इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उडान विभागाची स्थापना केली होती। यात स्पर्धा परीक्षा जी आणि नीटचा अभ्यासक्रम 6वी पासून घेतला जात असतो। तसेच डिजिटल क्लासरूमची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली होती। तसेच स्पर्धात्मक अभ्यासासाठी विविध राज्यांतून आलेल्या रहिवासी व तज्ज्ञ तसेच IITN व NITEN शिक्षकांची नियुक्ती केलेली होती। रोबोटिक्स, टेकी लॅबची स्थापना करण्यात आली होती। यात सेन्सर, मोटर कंट्रोलर याची माहिती देण्यात आली। रोबोट बनवणे, मॉडेल्स बनवणे, कोडिंगमध्ये प्रोग्रामिंग, ऑटोमेशन शिकविण्यात आले। यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कौशल्ये आत्मसात करत असल्याचे दिसून आले। त्या अनुषंगाने 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत या सर्व होतकरू विद्यार्थ्यांचे कलागुणांच्या प्रदर्शनानिमित्त डिझनी कार्निवाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या डिझनी कार्निवॉलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलचे चेअरमन किशोर वाणी यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज या डिझनी कार्निवलची सुरुवात झालेली आहे आणि शाळेचा हा जो बेकरीचा स्टॉल आहे याचं उद्घाटन करून सुरुवात झालेली आहे। 1-2 डान्स झालेले आहे आणि असे डिझनी परेड रात्री 8:30 वाजेपर्यंत निघणार आहे। आताच आता तुम्ही पाहत असाल तर आताच कमीत कमी 1000 सर्व आपले पेरेंट्स इथं आलेले आहेत मुलांना घेऊन, प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करत आहे। आणि सांगण्याचा सर्वात जास्त आनंद हा आहे का इथं लावलेले जास्तीत जास्त जे स्टॉल आहेत ते आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत। त्यांनी स्वतः वस्तू खरेदी केलेल्या आहे, वस्तू बनवलेल्या आहे, खेळ तयार केलेले आहे आणि ते पेरेंट्सला खेळवतात आहे। आणि या कार्निवलच्या माध्यमातून व्यापार कसा होतो तर हे त्यांना शिकवण्याचा मागचा उद्देश होता।
परंपरागत बसून डान्स पाहणं हा एक उद्देश न ठेवता त्यांच्यातला तो जो एक कलागुण आहे तो पुढे आणण्याचा आमचा उद्देश होता आणि तो आज सफल होताना दिसत आहे. शाळेत 1200 विद्यार्थी असून त्यापैकी 300 विद्यार्थ्यांनी या स्टॉल मध्ये आणि या कार्निवलच्या याच्यात सहभाग घेतलेला आहे.